नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीचा इंग्रजी विषय पाहणार आहोत। माय इंग्लिश बुक 3। मित्रांनो, हाच पाठ तुम्ही इयत्ता चौथी करिता सेतू अभ्यासामध्ये वापरू शकता। शिक्षक मित्रांनो, या पाठाची रिव्हिजन किंवा या पाठाची उजळणी तुमच्या मुलांसाठी इयत्ता चौथी करता सेतू अभ्यासामध्ये घेतली तर त्यांच्या पूर्वज्ञानाची जागृती त्यांना करून देता येईल। चला तर मग आज आपण पाहूयात इंग्रजीची पुढची ॲक्टिव्हिटी काय आहे ते। ॲपल्स अँड बनानाज। लिसन, रिपीट अँड सिंग विथ ॲक्शन्स। ऐका, माझ्याबरोबर म्हणा आणि हावभावांसह हे गाणे म्हणा। I like to eat apples and bananas. 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 ही कविता स्वर चिन्हांवर आधारित आहे। A-E-I-O-U हे स्वर या कवितेमधून आपल्याला अत्यंत प्रभावीपणे समजून येतील। या कविता म्हणण्याचा तुम्ही नेहमी सराव करायचा आहे। मुलांना A-E-I-O-U ही अक्षरे लक्षात राहण्यासाठी ही गमतीची कविता दिलेली आहे। स्पेलिंग, लेखन, वाचन इत्यादींसाठी हिचा उपयोग करणे अपेक्षित नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। पुढे पाहूयात पुढची ॲक्टिव्हिटी। रीड दीज वर्ड्स अलाउड. कॉपी देम इन युअर नोटबुक. Name, came. Be, me. Fine, 9. Cone, bone. Cube. मित्रांनो, पान क्रमांक 24 वरील ही ॲक्टिव्हिटी आता आपण पाहिली। हे शब्द तुम्ही मोठ्याने वाचायचे आहेत आणि तुमच्या वहीत पाहून लिहायचे आहेत। We can read and write. Part 1. Read the words aloud and write them in your notebook. शब्द मोठ्याने वाचा आणि तुमच्या वहीत लिहा। Am, an, at, tap, ate, net, bed, end, bend. In, it, beat, feet, tip. On, off, not, off, top. Up, 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 fun. मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी देखील स्वर चिन्हांवर आधारित आहे। तुम्ही हे शब्द आपल्या वहीत लिहून काढावेत आणि मोठ्याने म्हणण्याचा
सराव करायचा आहे. मोठ्याने म्हणत असताना यामध्ये ए, ई, आय, ओ, यू या स्वरचिन्हांचे उच्चार काय आहेत हे तुमच्या लगेच लक्षात येईल. A cat, a fat cat, a fat cat on a mat. A pin, a tin, a pin and a tin in a bin. 10 men, 10 men and a pen. A dot on a pot. A cup in a tub. पान क्रमांक 26. Action time 1. Listen and act. ऐका आणि कृती करा. Stand up, sit down, stand up, turn around, raise your hands, hands down, hands up, turn left, turn right, raise your left hand and shake it, raise your right hand and shake it, take one step forward, take one step backward, step to the left, step to the right, jump, stand on the left foot, hop, stop, stand on the right foot, hop, stop. सूचनांचा क्रम बदलून याचा आपण सराव करायचा आहे आणि मुलांना सूचना समजत असल्याची खात्री करून शिक्षक मित्रांनी घ्यायची आहे. या पानावरील सूचनांसारख्या सूचनांचा सराव नंतरही अधूनमधून आपल्या वर्गात घेता येईल. पुढील ॲक्टिव्हिटी पाहूया. Fall in line, everybody. Stand at ease. Attention. Forward march. Put your left foot forward. Put your right foot forward. Left, right, left, right, left, right. Halt. About turn. Left, right, left, right, left, right. Halt. Let's speak. Listen, repeat and enact. ऐका, म्हणा आणि हावभावांसह सादर करा. अमन. I found this pen near the door. Is it yours? Dina. Yes, it is mine. Thank you. Under the mat. On the playground. Near the table. अंडर द चेअर. मित्रांनो, या चित्रांचे नीट निरीक्षण करा आणि प्रत्येक शब्दाचे काही अर्थही या ठिकाणी दिलेले आहेत. त्या अर्थानुसार चित्र आहे. पहिल्या चित्रामध्ये जी वस्तू आहे ती चटई खाली दिसत आहे, म्हणून अंडर द मॅट
असं आपण म्हणू शकतो. परंतु दुसऱ्या चित्रामध्ये तीच वस्तू मैदानावर आहे, ऑन द प्लेग्राउंड. तीच वस्तू तिसऱ्या चित्रामध्ये टेबलाच्या जवळ आहे, नियर द टेबल. तीच वस्तू खुर्चीच्या खाली आहे, अंडर द चेअर. रिया, I found this pen under the bench. Is it yours? Sam, no, it's not. Riya, whose is it then? Do you know? Sam, I think it belongs to Joey. मुलांच्या जोड्या किंवा गट करून तसेच चौकटीतल्या शब्दांऐवजी इतर पर्याय वापरून या संवादाचा सराव आपण आपल्या वर्गात घ्यायचा आहे. त्यात भाग घेण्याची संधी सर्व मुलांना मिळायला हवी. लिसन, रिपीट अँड इनॅक्ट. ऐका, म्हणा आणि हावभावांसह सादर करा. ओम. What's this? Ira. It's a sharpener. Om. Whose sharpener is it? Ira. I don't know. Ask Jia. Om. Jia. Whose sharpener is it? Jia. I think it's Zoe's. Om. Zoe. Is this yours? Zoe. Yes, it's mine. Thank you. An eraser. A marble. A clip. A stone. And earrings.